लाडक्या बहिणींनो नमस्कार। आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे। विधानसभा निवडणूक आता पार पडली आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे आणि हे पैसे कधी येणार आहे व हे पैसे किती येणार आहे व नवीन अपडेट कोणती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि या कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहे व कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन ऑन करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे आहे। तर विधानसभेच्या निवडणूक आता पार पडल्या आहे आणि 23 तारखेला निकाल सुद्धा लागणार आहे। निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपणार आहे व आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला दिवाळीचा जो बोनस राहिला होता तो बोनस तुम्हाला आता मिळणार आहे। दिवाळीमध्ये आचारसंहिता असल्यामुळे तुम्हाला हा बोनस मिळाला नाही, तर आता हा बोनस तुम्हाला मिळणार आहे। आता हा बोनस तुम्हाला किती मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। आणि दिवाळी अगोदर हा बोनस तुम्हाला मिळाला आहे काय, हे हा बोनस तुम्हाला मिळाला आहे की नाही हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। तर आता ज्या महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये मिळाले असेल अशा महिलांना 5,000 रुपये बोनस मिळणार आहे। आणि ज्या महिलांना आतापर्यंत काही हप्ते मिळणे बाकी होते, म्हणजे कोणत्या महिलांना एकही हप्ता मिळाला नसेल किंवा काही महिलांना 1-2 हप्ते मिळाले असेल, तर हे हप्ते व सोबत 5,000 रुपये बोनस तुम्हाला आता मिळणार आहे। तर हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहे तर पहा, आता निवडणुका संपल्या, आता निवडणुका पार पडल्या आहे। 23 तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्हाला हे 24 ते 25 तारखेला हे पैसे म्हणजे तुमचे राहिलेले हप्ते व बोनस तुम्हाला हा मिळणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर हे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहे व कोणत्या महिलाला मिळणार नाही, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर सध्या ज्या महिलांना अगोदरपासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे ज्या महिलांना मिळत आहे अशा महिलांना आता हे पैसे मिळणार नाही। अर्ज भरतानाच अशी अट टाकण्यात आली होती, पण तरीही या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत आहे अशा महिलांनी सुद्धा अर्ज केले होते व ते अर्ज मंजूर होऊन सुद्धा पैसे मिळाले आहे। पण यापुढे या महिलांना या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। हे पैसे आता त्यांना मिळणं बंद होणार आहे आणि बाकी ज्यांचे अर्ज मंजूर आहे व त्यांना पैसे मिळत आहे अशा सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत। तर ही होती महत्त्वपूर्ण अपडेट। तर अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व या व्हिडिओला एक लाईक जरूर करा। हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते कमेंटमध्ये कळवा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।